सगळीकडे जोरदार पाऊस चालू आहे आणि पाऊस म्हटलं कीच हवेतील गारवा आणि याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होतो, घसा खोकवणे यापासून आराम मिळण्यासाठी तुमच्यासोबत मी काढ्याची रेसिपी शेअर करणार आहे। याने खूप तुम्हाला आराम पडेल आणि शिवाय घरच्या साहित्यात तयार होतो, झटपटसुद्धा होतो। तुम्ही केव्हाही काढा तयार करून पिऊ शकता आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर तुम्हाला खरंच बरं वाटेल। चला आता आपण काढा कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी काय काय लागणार आहे, एक खलबत्ता घेतला आहे, त्यामध्ये आपण आता साहित्य आधी कुटून घेऊया। थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, 4 लवंग आणि 4 काळी मिरी घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपण असं कुटून घेऊया। तुम्ही याची पावडर असेल तुमच्याकडे तर पावडरसुद्धा घेऊ शकता। थोडं जाडसरच कुटायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने खूप छान असा काढा तयार होतो। आता आपलं हे जाडसर कुटून झालेलं आहे। आता यामध्ये आपण अद्रक म्हणजेच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे थोडासा, तो सुद्धा यामध्ये कुटून घ्यायचा आहे। तुम्ही किसून सुद्धा हा वापरू शकता आल्याचा तुकडा। थोडं जाडसर मी यामध्ये कुटून घेते, म्हणजे छान अशी चव आपल्या काढ्यामध्ये उतरते। आणि खूप आपल्याला असं बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता आपलं हे कुटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता थोडं जाडच ठेवलेलं आहे मी। आणि आता इकडे आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवूया गरम करायला। 1 ग्लास पाणी टाकते आहे मी। आता पाणी मोजून कशामुळे टाकलं तुम्हाला सांगते, आपल्याला अर्धे होईपर्यंत पाणी उकळायचं आहे, त्यामुळे मी मोजून टाकलेलं आहे। पाणी छान आता गरम झालं, आपण जे साहित्य कुटून घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं उकळू द्यायचं आपल्याला 5 मिनिटे। तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे आपल्या पाण्याला आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, म्हणजे जे आपण साहित्य टाकलं त्याचा अर्क पूर्णपणे या काढ्यामध्ये उतरतो। तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटे उकळू द्यायचं आहे आणि नंतर बाकीचं साहित्य आपल्याला टाकायचं आहे अजून या काढ्यामध्ये। खूप असा रामबाण उपाय आहे सर्दी खोकला आणि घसा खोकवण्यावर। आता थोडंसं ओवा टाकलेला आहे, थोडाच टाकायचा, ओवा तिखट असतो त्यामुळे कमी वापरलेला आहे मी। आणि गवती चहा आणि तुळशीची पानंसुद्धा यामध्ये मी टाकलेली आहे। ही कृष्ण तुळस आहे त्यामुळे तुम्हाला थोडी सावळी दिसत असेल पानं। आणि हे सुद्धा टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनिटे अजून उकळायचं आहे। आणि गुळाची पावडर तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता, मी 2 चम्मच टाकलेले आहे मोठे। आणि छान अशी उकळू द्यायची आहे, यामध्ये मिक्स करून घेते आहे मी। आणि पूर्ण पाणी अर्धे होईपर्यंत आपल्याला उकळायचं आहे, म्हणजे छान असा आपला काढा तयार होतो। थोडीशी हळद टाकलेली आहे किंचितशी, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आणि हा आपला काढा तयार झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया, कोमट असतानाच आपल्याला प्यायचा आहे हा काढा। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जाऊन पटकन सबस्क्राईब करून या आणि गरमागरम या काढ्याचा आनंद घ्या। तुम्हाला याची काढ्याची रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची ही आयुर्वेदिक घरगुती काढ्याची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशाच मस्त छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय मंडळी।